देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद तर्फे सुरू करण्यात आलेल्या देवगिरी बँक फिटनेस क्लब तर्फे आयोजित आरोग्यम धनसंपदाच्या आजच्या सत्रात मी मृणाल अत्रे सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करते. आजच्या प्रशिक्षणाचे प्रशिक्षक श्री शरदजी पारगावकर, बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोर शितोळे, बँकेचे माननीय संचालक श्री पुरुषोत्तम कुलकर्णी तसेच सर्व कर्मचारी वृंद व उपस्थितांचे मी मनपूर्वक स्वागत करते. निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते असं म्हटलं जातं. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला देवासमोर शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा अशी प्रार्थना केली जाते. कारण माणूस निरोगी असेल तरच तो विविध कामात सहभागी होऊ शकतो, आपला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करू शकतो, दिलेले कार्य उत्तमरित्या पार पाडू शकतो, आपले जीवन सुखी समाधानी ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजेच उत्तम आरोग्य होय. म्हणूनच आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं जातं. सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे याच सदहेतूने बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या संकल्पनेतून देवगिरी बँक फिटनेस क्लबची सुरुवात करण्यात आली आहे. व्यायामात लभते स्वास्थ्यम दीर्घायुष्यम बलम सुखम आरोग्य परमम भाग्यम स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम. योग हे आनंदी व निरोगी जीवन प्राप्त करण्याचे एक प्रभावी साधन आहे. या अनुषंगाने आज योग संजीवन अभ्यासक्रमातील 5व्या सत्रामध्ये श्री शरदजी पारगावकर आपले प्रशिक्षण घेणार आहेत. मी थोडक्यात श्री पारगावकर सरांचा परिचय इथे करून देते. श्री शरद दत्तात्रय पारगावकर यांनी 1974 साली औरंगाबाद येथून बीई सिव्हिल ही पदवी प्राप्त केली. 2011 साली महाराष्ट्र विभागाच्या जलसंपदा विभाग येथून कार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. 1984 पासून पारगावकर सर योग विद्या गुरुकुल नाशिक यांच्याशी जोडलेले आहेत. याशिवाय 1973 ते 2007 या कालावधीमध्ये बीसीसीआय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या रणजी पॅनलवर पंच म्हणून देखील ते राहिलेले आहेत. सरांसोबत आज सौ उज्ज्वला पारगावकर सहशिक्षक म्हणून आहेत. त्या योग पंडित असून त्यांचा योगरत्नचा अभ्यास सुरू आहे. त्या आज आपल्या कार्यक्रमात आहेत. हा खरोखरच आपल्यासाठी उत्तम योग आहे. मॅडम, आपले आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत बँकेचे माननीय संचालक श्री पुरुषोत्तम कुलकर्णी उपस्थित आहेत. सर निवृत्त शासकीय अधिकारी आहेत. मी श्री कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी शुभेच्छा संदेश द्यावा. सुप्रभात, नमस्कार. आपल्या देवगिरी बँकेचे आरोग्य धनसंपदा हा कार्यक्रम प्रत्येक शुक्रवारी सकाळी 6ला सुरू होतो. आतापर्यंत या कार्यक्रमाचे 35 सत्र झाले आहे. म्हणजे जवळजवळ 9 महिन्यापासून हा कार्यक्रम चालू आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आहे. बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. आपल्या बँकेत नवीन व अभिनव कार्यक्रम हवे यासाठी माननीय अध्यक्षांचा नेहमीच आग्रह व प्रयत्न असतो. आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमास माझ्या खूप खूप शुभेच्छा. आपणा सर्वांना उदंड आयुष्य लाभो व आपले आरोग्य उत्तम व निरोगी राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. शेवटी एक विनंती करायची आहे की आता सध्या करोनाच्या काळातनं आपण जात आहोत, त्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहावेत, सर्व करोनाचे नियम पाळावेत ही विनंती. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आजचे परीक्षक श्री शरद पारगावकर सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रशिक्षणास सुरुवात करावी. देवगिरी नागरी सहकारी बँक औरंगाबाद तर्फे आयोजित या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमाच्या अंतर्गत योग संजीवन वर्ग सत्र 5वे यामध्ये आपणा सर्वांचं मी शरद पारगावकर आणि सौ उज्ज्वला पारगावकर योग विद्या गुरुकुल तर्फे स्वागत करीत आहोत. आपण वर्गाची सुरुवात
3 ओंकार आणि गुरुवंदनेने करतो आहोत. सगळ्यांनी एकत्रितच म्हणायचं आहे. आपण साधी मांडी घालून बसले आहेत किंवा स्वस्तिकासन, वज्रासन, पद्मासन, आपल्याला जे सोयीस्कर असेल, जे जमेल त्या आसनामध्ये आपण बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ आहे. डोळे मिटून घ्यायचे आहेत. मी म्हणतोय, माझ्याबरोबरच आपण सर्वांनी म्हणायचं आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावधान. आसन सोडायचं आहे. दोन्ही हात बाजूला. वरचा पाय सरळ, दुसरा पाय सरळ. बैठक स्थितीमधून आपल्याला शयन स्थितीमध्ये जायचं आहे. पाठीवर झोपायचं आहे. डावा पाय पुढे, उजवा पाय पुढे. सावकाश पाठीवर झोपायचं आहे. आपण मागील 4 सत्रामध्ये जी काही आसनं शिकलेलो आहोत त्याची आज आपण उजळणी या ठिकाणी करणार आहोत. शयन स्थितीमध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांचं आवडतं पहिलं आसन शवासन. सुरुवातच या वर्गाची आपण शवासनाने करतो आहोत. दोन्ही हात शरीरापासून थोडेसे दूर ठेवले, 4 ते 6 इंच दूर. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर. मान सोयीस्करित्या डावीकडे किंवा उजवीकडे कललेली. सर्व शरीर शिथिल सोडायचं आहे. शवासन. या स्थितीमधूनच आपण पुढे काही आसनं करणार आहोत. पण या वर्गाची एक खासियत आहे, योग संजीवन वर्ग. मी अगदी पहिल्या दिवशी सांगितलं त्याप्रमाणे युवा वृद्धोती वृद्ध व्हा, व्याधितो दुर्बलोपि वा, अभ्यासात सिद्धिमाप्नोती सर्व योगेश तंद्रितः. म्हणजे वृद्ध, अतिवृद्ध, व्याधी, दुर्बल, तरुण सर्वांसाठी उपयुक्त असा हा अभ्यासक्रम योग संजीवन. आपण मागच्या 4 सत्रामध्ये काही आसनं शिकलेलो आहोत. अर्थात योग संजीवन म्हणजे सांध्यांची हालचाल, तीच आपण या ठिकाणी करतो आहोत. आपण आज सुरुवात आता करणार आहोत. शवासन सोडायचं आहे. दोन्ही पाय जुळून घ्या. हात जवळ, पाय जुळून घेतलेले, मान सरळ. पहिला प्रकार हस्तसंचालन प्रकार पहिला करायचा. आज आपण एक वेळेस एकच आवृत्ती करणार आहोत. हस्तसंचालन प्रकार पहिला करायचा आहे. दोन्ही हात थोडेसे वर उचलायचे आहेत. जमिनीपासून 1 अर्धा इंच वर उचलायचे आहेत. सावकाश गोलाकार फिरवत जमिनीला समांतर डोक्याच्या दिशेने वर आणायचे. सावकाश, अगदी सावकाश. जेवढा तुम्ही सावकाश हालचाल कराल तेवढा जास्त त्याचा परिणाम आपल्याला जाणवेल, त्याचा जास्त फायदा होणार आहे. जलद हालचाल केली तर तेवढा परिणाम जाणवणार नाहीये. अगदी सावकाश हात वर न्यायचे आहेत. दोन्ही हात वर आणल्यानंतर दोन्ही हात वर ताणून घ्या. डाव्या हातामध्ये उजवा हात घ्यायचा आहे. दोन्ही हात वर ताणायचे आहेत. पाय खाली ताणायचे आहेत. काही क्षण या स्थितीमध्ये स्थिर राहणार आहोत. ताण कमी करायचे आहेत. हात जमिनीवर टेकवा. पाय जमिनीवर पायातला ताण कमी केलाय. आसन सोडायचंय. सावकाश परत हात थोडेसे वर उचलायचे आहेत. गोलाकार फिरवत पूर्ववत जागेवर आणायचे आहेत. हस्तसंचालन प्रकार पहिला. प्रकार दुसरा करायचा आपल्याला. हस्तसंचालन प्रकार दुसरा. सावकाश दोन्ही हात तसेच वर उचलायचे. हाताचे तळवे छताच्या दिशेने,
हाताच्या तळवे छताच्या दिशेने ठेवून तसेच वर उचलायचे आहेत आणि वर उचलून सावकाश दोन्ही हाताचे तळवे पाठीमागे डोक्याच्या दिशेने वर जमिनीवर टेकवायचे आहेत. सावकाश. कदाचित आपल्याला खांद्यामध्ये थोडासा त्रास जाणवेल तर हात जेवढे जातील तेवढेच वर न्या. हाताचे तळवे जमिनीला टेकलेले आहेत. आता हे स्थितीतून सावकाश तसेच हात वर उचलायचे आहेत. सावकाश दोन्ही हात वर उचला. सावकाश. सावकाश दोन्ही हात वर उचलायचे आहेत. सावकाश दोन्ही हात पूर्ववत जागेवर. सावकाश. आसन स्थिती सोडताना म्हणजे दोन्ही हात ज्यावेळेस वर उचलतो त्यावेळेस खांद्यामध्ये थोडा जास्त ताण येतो. त्यामुळे तळवे जमिनीच्या दिशेला असतानाच म्हणजे ज्यावेळेस जमिनीवर टेकवलेले असतात डोक्याच्या दिशेने वर तर तसे जमिनीला टेकवलेल्या स्थितीतच हात वर उचलायचे. तळव्याची स्थिती बदलायची नाहीये. आपण वर केलं तर ते परत त्याचा ताण कमी येणार आहे. त्यामुळे जमिनीच्या दिशेला असतानाच वर उचलले तर जास्त ताण येणार आणि तो अपेक्षित आहे. प्रकार तिसरा म्हणजे हस्तसंचालन प्रकार 1 आणि 2 या दोन्हीचं कॉम्बिनेशन हस्तसंचालन प्रकार तिसरा करणार आहोत आपण. सावकाश दोन्ही हात प्रकार 1 प्रमाणे थोडेसे वर उचलून गोलाकार फिरवत डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. सावकाश. दोन्ही हात गोलाकार फिरवत सावकाश डोक्याच्या दिशेने वर आणलेले आहेत. दोन्ही हात वर आल्यानंतर हाताची फुली करायची आहे. डाव्या हात आणि उजव्या हात दोन्हीची फुली करायची आहे आणि फुली केलेल्या स्थितीमध्ये सावकाश दोन्ही हात वर उचलायचे आहेत. दोन्ही हात वर उचलून सावकाश पोटावर आणायचे आहेत. दोन्ही हात पोटावर आल्यानंतर हाताची फुली सोडायची आहे. डावा हात डावीकडे खाली जमिनीवर टेकवायचा. उजवा हात उजवीकडे खाली जमिनीवर टेकवायचा आहे. हा अर्धा भाग झाला. आता विरुद्ध बाजूने करायचा आपल्याला. उरलेला अर्धा भाग करायचा आहे. सावकाश दोन्ही हात परत पोटावर घ्यायचे आहेत. हाताची फुली करायची आहे. सावकाश दोन्ही हात वर उचलायचे आहेत. डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहेत. सावकाश. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आल्यानंतर खाली जमिनीवर टेकवायचे आहेत. हाताची फुली सोडायची आहे आणि सावकाश दोन्ही हात गोलाकार फिरवत पूर्ववत जागेवर घ्यायचे आहेत. हस्तसंचालन प्रकार तिसरा. आता यातीलच पदसंचालन प्रकार पहिला करायचा आपल्याला. पदसंचालन प्रकार करायचा आहे म्हणजे प्रत्येकाने आपण दोन्ही हात आपल्या शरीराजवळ आहेत. कमरेपासून शरीराचा वरचा भाग पूर्ण शिथिल तर या ठिकाणी करतो आहोत आपण. प्रथम डावा पाय गुडघ्यात वाकून सावकाश जवळ आणायचा आहे. डावा पायाची टाच थोडीशी वर उचलायची आहे. डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे आणि सावकाश डावा पाऊल आपल्या सीट जवळ आणायचा आहे. डावा पायाची टाच जास्तीत जास्त सीट जवळ आणायची आहे. डावा पाय सीट जवळ आल्यानंतर पूर्णपणे जमिनीला टेकलेला ठेवायचा आहे. सावकाश डावा पाय थोडेसे वर उचलायचा आहे. पाय गुडघ्यामध्ये सरळ करायचा आहे. सावकाश. उजव्या बाजूने करणार आहोत. उजव्या पायाने करणार आहोत. उजवा पाऊल थोडंसं वर उचलायचं आहे. उजवा पाय गुडघ्यात वाकून सावकाश जवळ आणायचा आहे. उजवा पाय जवळ आल्यानंतर उजव्या पायाचा तवडा पूर्णपणे जमिनीला टेकलेला आहे. आसन सोडायचं आहे. सावकाश उजवा पाय गुडघ्यामध्ये सरळ करायचा आहे. सावकाश. आता दोन्ही पायाने करायचं आहे. हाच प्रकार पदसंचालन प्रकार पहिला. दोन्ही पाय सावकाश थोडेसे वर उचलायचे आहेत आणि गुडघ्यात वाकून दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत. एक एक पाय करताना आपल्याला सहज जमत होतं पण दोन्ही पाय घेताना थोडासा पोटावर जास्त ताण येतो. आपल्याला सहन होईल त्याप्रमाणे करायचं आहे. समजा दोन्ही पाय एकदम जर जवळ घेता आले नाहीत तर पाय टेकवत जवळ आणायला हरकत नाही आहे. पाय जवळ आणल्यानंतर दोन्ही पायाचे चवडे जमिनीला टेकलेले आहेत. शरीर सर्व शिथिल सोडलेलं आहे. सावकाश आसन सोडायचं आहे. परत टाचा थोड्याशा वर उचलायच्या आहेत आणि सावकाश दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ करायचे आहेत. आता सरळ करत असताना सुद्धा पोटावर जास्त ताण येतो. यावेळेस सुद्धा सरळ करताना जर ताण सहन होत नसेल तर दोन्ही पाय टेकवत सरळ करायला हरकत नाही आहे. परत एकदा आपण करून पाहणार आहोत. पदसंचालन प्रकार पहिला. दोन्ही पाय गुडघ्यात थोडे वर उचलायचे आहेत आणि गुडघ्यात वाकून सावकाश जवळ आणायचे आहेत. सावकाश. दोन्ही पाय जवळ आणलेले आहेत. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यामधून सरळ करायचे आहेत. सावकाश. दोन्ही पाय गुडघ्यामधून सरळ.
पदसंचालन प्रकार दुसरा करणार आहोत. प्रथम डाव्या पायाने करायचं आहे. डावा पाय वर उचलायचा आहे. वर उचलल्यानंतर सावकाश गोलाकार फिरवत डावीकडून सावकाश जमिनीजवळ आणायचा आहे. जमिनीला लगत आल्यानंतर सावकाश तसाच फिरवत उजव्या पायाजवळ आणून टेकवायचा आहे. म्हणजे ओवाळल्यासारखी स्थिती करायची आहे. विरुद्ध बाजूने करणार आहोत. डावा पाय सावकाश थोडासा वर उचलायचा आहे. डावीकडे घ्यायचा आहे. गोलाकार फिरवत वर आणायचा आहे. वर आल्यानंतर वरून परत खाली घ्यायचा आहे. उजव्या पायाजवळ आणून टेकवायचा आहे. आता उजव्या पायाने करायचं आहे. उजवा पाय थोडासा वर उचला. उजवा पाय वर उचलल्यानंतर सावकाश गोलाकार फिरवत उजवीकडे घ्या. उजवीकडे घेतल्यानंतर उजवीकडून खाली आणायचा जमिनीजवळ. जमिनीजवळ आल्यानंतर सावकाश पाय जमिनीला न टेकवता डाव्या पायाजवळ उजवा पाय आणून टेकवायचा आहे. विरुद्ध बाजूने करायचं आहे. उजवा पाय सावकाश उजवीकडे घ्या. उजवीकडून सावकाश वर. वरून गोलाकार फिरवत सावकाश पूर्ववत जागेवर. पदसंचालन प्रकार दुसरा केलेला आहे. पदसंचालन प्रकार आता तिसरा करूयात. यामध्ये हस्तसंचालन एक प्रमाणे दोन्ही हात सावकाश थोडेसे वर उचलायचे आहेत आणि गोलाकार फिरवत खांद्याच्या रेषेमध्ये दोन्ही हात आणायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये आणून दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकलेले आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत आहेत. दोन्ही हात वर जाऊ द्यायचे नाहीत किंवा खाली ठेवायचे नाहीत. एका रेषेमध्ये खांद्याच्या रेषेमध्ये दोन्ही हात टेकवायचे जमिनीवर. हाताचे तळवे जमिनीला टेकलेले आहेत. आता डावा पाय वर उचलायचा आहे आणि उजव्या गुडघ्याच्या पलीकडे जास्तीत जास्त लांब टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. डावा पायाचा चवडा जास्तीत जास्त लांब उजवीकडे जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. मान डावीकडे वळलेली. मान डावीकडे वळलेली. पाय उजवीकडे. कमरेचा भाग थोडासा वर उचलला जातो. डावा पाय गुडघ्यामध्ये सरळ ठेवायचा आहे. डावा पाय गुडघ्यात वाकवायचा नाहीये. काही जणांचा थोडासा कमरेचा भाग उचलला जात नाही, त्यामुळे डावा पाय गुडघ्यात वाकवतात आणि तो उजव्या गुडघ्याच्या पलीकडेच टेकवतात. जवळ म्हणजे गुडघ्याला लागूनच टेकवतात. तसं न करता जास्तीत जास्त लांब टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये सरळ आहे. ही स्थिती घेतल्यानंतर शरीर शिथिल सोडायचं आहे. शरीर ढिलं सोडायचं आहे. ताण काढून टाकायचे आहेत. उजव्या पायातला ताण काढायचा आहे. डावा पायातला ताण काढून टाकायचा आहे. पाठीच्या कण्याला पीळ बसतो आणि एक सुखकारक अशी अनुभूती आपल्याला याच्यामध्ये मिळते. सावकाश आसन सोडायचं आहे. मान सरळ. सावकाश डावा पाय वर उचलून पूर्ववत जागेवर. विरुद्ध बाजूने करायचं आहे. उजवा पाय वर उचलायचा आहे. सावकाश उजवा पाय वर उचलून डाव्या गुडघ्याच्या पलीकडे जमिनीवर टेकवायचा आहे. जास्तीत जास्त लांब शरीरापासून दूर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये सरळ आहे. मान उजवीकडे वळलेली. मान उजवीकडे. पाय डावीकडे. पाठीच्या कण्याला पीळ बसतो आहे. याही स्थिती घेतल्यानंतर शरीर शिथिल सोडायचं आहे. काही क्षण आपण या स्थितीमध्ये राहणार आहोत. आसन स्थिती घेतल्यानंतर शरीर शिथिल सोडायचं आहे. उजवा पायामधला ताण कमी करायचा आहे. डाव्या पायामधला ताण कमी करायचा आहे. दोन्ही पायामधले ताण काढून टाकायचे. ढिले सोडायचे पाय. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ आहेत. आसन सोडायचं आहे. सावकाश. मान सरळ. उजवा पाय सावकाश उचलून पूर्ववत जागेवर. दोन्ही हात गोलाकार फिरवत सावकाश खाली आणायचे आहेत. पूर्ववत जागेवर. स्वस्थ शवासन. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घेतलेलं आहे. पायाच्या टाचा आतल्या बाजूला, चवडे बाहेरच्या बाजूला. हात शरीरापासून 4 ते 6 इंच दूर. मान सोयीस्करित्या डावीकडे किंवा उजवीकडे कललेली. आपण हस्तसंचालन प्रकार 1, 2, 3 त्याचबरोबर पदसंचालन प्रकार 1, 2, 3 असे 3 प्रकार पाहिलेले आहेत. हे केल्यामुळे काय जो थकवा आलेला असेल, शरीरामध्ये ताण आलेला असेल, तर तो ताण काढून टाकण्यासाठी आपण शवासन करतो आहोत. थोड्या वेळामध्ये जास्तीत जास्त विश्रांती घेऊन आपल्याला पुढची आसनं या ठिकाणी करायची आहेत. सावधान. शवासन सोडायचं आहे. दोन्ही पाय जुळून घ्या. पाय हात जवळ. मान सरळ. यातीलच आपल्याला आता चानू संचालन प्रकार करायचे आहेत.
प्रथम जानुसंचालन प्रकार पहिला करणार आहोत. डावा पाय गुडघ्यात वाकून सावकाश जवळ घ्यायचा आहे. डावा पाय गुडघ्यात वाकून सावकाश जवळ घ्या. पदसंचालन प्रकार 1 प्रमाणे सावकाश डावा पाय जवळ घेतलेला आहे. डावा पाय जवळ आणल्यानंतर दोन्ही हात जे आहेत त्या हाताची डोक्याच्या दिशेने घडी घालायची आहे. सावकाश दोन्ही हात वर न्यायचे आहेत. दोन्ही हाताची डोक्याच्या दिशेने वर घडी घालायची आहे. आता डावा गुडघा उजव्या मांडीवर जास्तीत जास्त दाबायचा प्रयत्न करायचा आहे. डावा गुडघा उजव्या मांडीवरून पलीकडे दाबायचा प्रयत्न करायचा आहे. डाव्या मांडीमध्ये थोडासा ताण येणार आहे. डाव्या पायाचा चवडा वर उचलायचा नाहीये. चवडा न उचलता डावा गुडघा जास्तीत जास्त उजव्या मांडीवर दाबायचा प्रयत्न करायचा आहे. जानुसंचालन प्रकार पहिला. सावकाश डावा गुडघा वर उचलून घ्या. सावकाश डावा पाय गुडघ्यामध्ये सरळ. सावकाश. उजव्या पायाने करायचं आहे. जानुसंचालन प्रकार पहिला. सावकाश उजवा पाय गुडघ्यात वाकून जवळ घ्या. पदसंचालन प्रकार 1 प्रमाणे आपण पाय जवळ घेतलेला आहे. आता उजवा गुडघा डाव्या मांडीवर जास्तीत जास्त दाबायचा प्रयत्न करायचा आहे. पण हे करत असताना उजव्या पायाचा चवडा वर उचलायचा नाहीये. उजव्या पायाचा चवडा न उचलता उजवा गुडघा डाव्या मांडीवर दाबायचा प्रयत्न करायचा आहे. मांडीमध्ये थोडेसे ताण येतात आणि ते ताण अपेक्षित आहेत. चांगलं वाटतं त्याच्यामुळे. सावकाश उजवा गुडघा सरळ वर उचलायचा आहे. सावकाश उजवा पाय गुडघ्यामध्ये सरळ. जानुसंचालन प्रकार दुसरा करायचा आहे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून सावकाश जवळ घ्या. जानुसंचालन प्रकार दुसरा. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून सावकाश जवळ घेतलेले आहेत. आता डावा पाय ढिला सोडायचा आहे. डावा पायाचा गुडघा ढिला सोडायचा. डावा गुडघा जमिनीवर पूर्णपणे टेकलेला ठेवायचा डावीकडे आणि त्यावर उजवा गुडघा दाबून घ्यायचा आहे. मान उजवीकडे कललेली. उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावर दाबायचा प्रयत्न करायचा आहे. मी प्रयत्न हा शब्द वापरतोय कारण सगळ्याला जमेल असं नाहीये. पण हे करत असताना उजव्या पायाचा चवडा पूर्णपणे जमिनीला टेकलेला आहे. मान उजवीकडे कललेली आहे. याच्यामध्ये आपल्याला पाठीच्या कण्याला थोडासा पीळ मिळतो. कमरेचा उजवीकडचा भाग थोडासा वर उचलला जातो आणि मांडीमध्ये उजवी मांडी ज्यावेळेस आपण उजवा गुडघा ज्यावेळेस डाव्या मांडीवर दाबतो तर उजव्या मांडीमध्ये थोडेसे ताण येतात आणि ते ताण अपेक्षित आहेत. चांगलं वाटतं त्याच्यामुळे आपल्याला. सावकाश आसन सोडायचंय. उजवा गुडघा डावा गुडघा सावकाश वर उचलून घ्या. मान सरळ. या स्थितीमधून आपल्याला विरुद्ध बाजूला करायचं आहे. आता उजवा गुडघा पूर्णपणे जमिनीला टेकलेला ठेवायचा आहे. उजवा गुडघा जमिनीला टेकलेला आहे. डावा गुडघा उजव्या गुडघ्यावर दाबून घ्यायचा आहे आणि मान डावीकडे वळलेली. मान डावीकडे वळलेली आहे आणि दोन्ही गुडघे उजवीकडे आहे. ही स्थिती घेतल्यानंतर आता डावा गुडघा जो आहे तो उजव्या गुडघ्यावर पूर्णपणे दाबायचा प्रयत्न करायचा आहे. हे करत असताना डावा पायाचा चवडा जो आहे तो वर उचलू जायचा नाहीये. पण डावा गुडघा उजव्या गुडघ्यावर दाबायचा प्रयत्न करायचा आहे. मांडीमध्ये ताण येणार आहे. सावकाश दोन्ही गुडघे वर उचलून घ्यायचे आहेत. मान सरळ. दोन्ही पाय गुडघ्यामधून सरळ करायचे आहेत. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ. या स्थितीमध्ये आपण हस्तसंचालन जानुसंचालन प्रकार तिसरा करणार आहोत. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून सावकाश जवळ घ्या. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून सावकाश जवळ घेतलेले आहेत. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घेतलेलं आहे. साधारणतः 1 फुटाचं अंतर घ्यायचं आहे दोन्ही पायाच्या चवड्यामध्ये. आता डावा गुडघा आपल्या उजव्या पायाच्या चवड्याजवळ जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. डावा गुडघा उजव्या पायाच्या चवड्याजवळ जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. मी प्रयत्न हा शब्द वापरतो. प्रत्येकाला जमेल असं नाही आहे. प्रयत्न करायचा आहे. हे करत असताना डाव्या पायाचा चवडा मात्र जमिनीला टेकलेला ठेवायचा. तो वर उचलायचा नाहीये आणि तो न उचलता गुडघा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. म्हणजे मांडीमध्ये ताण येतात आणि हे चांगले ताण आहेत त्याच्यामुळे चांगलं वाटतं आपल्याला.
हे करत असताना न कळत आपला उजवा गुडघा थोडासा उजवीकडे पडतो. तसं न करता उजव्या गुडघ्याला डाव्या मांडीवर दाबायचा प्रयत्न करायचा आहे न कळत. कारण काय होतं की डावा गुडघा आपण उजवीकडे घेतलेला असतो, त्यामुळे उजवा गुडघाही न कळत आपला उजवीकडे पडतो. तसं न होता त्याला उजव्या गुडघ्याला डाव्या मांडीवर दाबून घ्यायचं आहे. या स्थितीमध्ये ही स्थिती घेतल्यानंतर थोडं शरीर शिथिल सोडायचं आहे. सावकाश आसन सोडायचं आहे. सावकाश डावा गुडघा वर उचलून घ्या. विरुद्ध बाजूने करायचं आहे. सावकाश उजवा गुडघा डाव्या चवड्याजवळ जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. उजवा गुडघा डाव्या चवड्याजवळ जमिनीवर टेकवायचा प्रयत्न. मी प्रयत्न हा शब्द वापरतो कारण सगळ्यालाच जमेल असं नाहीये. दिसायला असणं फार सोपी आहे, परंतु परिणामकारक आहेत आणि करताना आपल्याला लक्षात येतं की याचा ताण कसा येतो तो. यावेळेस सुद्धा उजव्या पायाचा चवडा वर उचलू द्यायचा नाहीये, पण गुडघा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. गुडघा जेवढा तुम्ही खाली दाबाल तेवढा आपल्याला ताण जास्त येणार आहे उजव्या पायाच्या मांडीमध्ये, आणि तो चांगला ताण जाणवतो आपल्याला, अपेक्षित ताण आहे. यावेळेस सुद्धा डावा गुडघा न कळत डावीकडे पडतो, त्याला उजव्या मांडीवर दाबून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश दोन्ही गुडघे सावकाश उजवा गुडघा वर उचलून घ्यायचा आहे. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ. सावकाश दोन्ही हात बाजूने जागेवर. स्वस्थ शवासन. आपण जानुसंचालनाचे प्रकार 3 केलेले आहेत. हे तिन्ही प्रकार केल्यामुळे जो काही थकवा आलेला असेल तो थकवा काढून टाकायचा आहे. शरीरामध्ये न कळत आपल्या शरीरामध्ये काही ठिकाणी ताण जाणवतात, तर ते ताण काढून टाकायचे आहे. आणि पुढील आपल्याला आसनं करण्यासाठी या शवासनाचा उपयोग येतो. थोड्या वेळामध्ये जास्तीत जास्त विश्रांती आपल्याला या शवासनामध्ये मिळते. आपण पदसंचालन प्रकार 1, 2, 3, जानुसंचालन प्रकार 1, 2, 3, हस्तसंचालन प्रकार 1, 2, 3 प्रत्येकाचे 3 एक आवृत्ती आपण केलेली आहे. शवासन सोडायचं आहे. सावकाश, मान सरळ, दोन्ही पाय जुळले, हात शरीराजवळ. शयन स्थितीमधून आपण सावकाश उठून बसणार आहोत. उठून बसायचं आहे. सावकाश. बैठक स्थितीमध्ये आल्यानंतर वज्रासनामध्ये यायचं आहे. वज्रासन पाहिलेलं आहे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून घ्यायचे आहेत आणि मागे दोन्ही पायाचे टाचा जुळलेले आहेत, चवडे जुळलेले आहेत. दोन्ही टाचामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे आणि त्या दोन्ही टाचामध्ये जे अंतर आहे त्यामध्ये आपलं सीट ठेवायचं आहे. वज्रासन. दोन्ही हात आपल्या मांडीवर आहेत. यातून आपण आज आता स्कंद संचालन प्रकार करणार आहोत. आपण सुद्धा दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला सोडलेले आहेत खाली. गुडघ्यावरून हात उचललेत, शरीराच्या बाजूला सोडलेले आहेत, मोकळे सोडलेले आहेत हात. सावकाश दोन्ही खांदे जास्तीत जास्त वर घ्या. दोन्ही खांदे वर घ्यायचे. आपल्या कानाच्या पाळीपर्यंत खांदा येईल इतका वर उचलायचा आहे. सावकाश जास्तीत जास्त खांदे वर उचलायचे. सावकाश खांदे ढिले सोडायचे पूर्व जागेवर. आता दोन्ही खांदे खाली दाबून घ्या. दोन्ही खांदे खाली दाबायचे. आपण लक्षात घ्यायचे की दोन्ही खांदे दाबलेले आहेत खाली म्हणून. सावकाश दोन्ही खांदे पूर्व जागेवर. पुन्हा एकदा करायचं आहे. स्कंद संचालन प्रकार पहिला. दोन्ही खांदे जास्तीत जास्त वर उचलून घ्या. डावा खांदा आपल्या डावा कानापर्यंत येईल. उजवा खांदा उजव्या कानापर्यंत येणार आहे. जास्तीत जास्त खांदे वर उचलून घ्यायचे आहेत. सावकाश दोन्ही खांदे शिथिल सोडायचे पूर्व जागेवर. खांदे आता खाली दाबून घ्या. दोन्ही खांदे जास्तीत जास्त खाली दाबून घ्यायचे आहेत. सावकाश दोन्ही खांदे परत पूर्व जागेवर. परत एकदा करायचा आहे. स्कंद संचालन प्रकार पहिला. दोन्ही खांदे जास्तीत जास्त वर उचलून घ्या. दोन्ही खांदे आपल्या कानापर्यंत वर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश खांदे खाली पूर्व जागेवर. सावकाश खांदे खाली दाबून घ्या. सावकाश
खांदे वर उचलायचे आहेत पूर्व जागेवर. स्कंद संचालन प्रकार दुसरा करणार आहोत. दोन्ही हाताचे बोट जे आहेत ते आपल्या खांद्यावर घ्यायचे आहेत आणि दोन्ही हाताचे कोपर समोर छातीजवळ जुळलेले घ्यायचे आहेत. सावकाश दोन्ही हाताचे कोपर आता वर उचला. जास्तीत जास्त वर उचलायचे. दोन्ही हाताच्या कोपरामध्ये अंतर येणारे वरून पाठीमागे न्यायचे आहेत. पाठीमागून खालून सावकाश परत दोन्ही हात छातीजवळ आणायचे, जुळून घ्यायचे आहेत. विरुद्ध बाजूने करायचे. सावकाश दोन्ही हात सावकाश पाठीमागे न्यायचे आहेत. पाठीमागून वरून सावकाश पुढे आणायचे आहेत. दोन्ही हाताचे कोपर जुळलेले. पुन्हा एकदा करणार आहोत आपण स्कंद संचालन प्रकार दुसरा. दोन्ही हाताचे कोपर थोडे विलग करायचे. दोन्ही हाताचे कोपर वर घ्या. वरून पाठीमागून सावकाश खाली आल्यानंतर सावकाश दोन्ही हात परत जुळून आपल्या छातीजवळ आणायचे आहेत. विरुद्ध बाजूने करायचे आहे. सावकाश दोन्ही हात पाठीमागे घ्यायचे. हाताचे कोपर पाठीमागे. सावकाश पाठीमागून वरून सावकाश जुळवून आपल्या छातीजवळ आणायचे आहेत. सावकाश दोन्ही हात खाली गुडघ्यावर वज्रासनामध्ये. आपण 1 मिनिट शिथिलीकरण करणार आहोत. स्वस्थ बसणार आहोत. वज्रासन सोडायचंय. साधी मांडी घालून बसायचंय आपल्याला. वज्रासनामधून आपण शयन स्थितीमध्ये जाणार आहोत. सावकाश पाठीवर झोपायचं आहे. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे. सावधान. शवासन सोडायचं आहे. दोन्ही पाय जुळून घ्या. हात जवळ, मान सरळ. शयन स्थितीमधून आपल्याला परत बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. बैठक स्थितीमध्ये आल्यानंतर परत बैठक स्थितीमधून आपल्याला वज्रासनामध्ये यायचं आहे. सावकाश दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत. दोन्ही पाय पाठीमागे घ्यायचे. दोन्ही पायाचे तेवढे जुळलेले आहेत. टाचेमध्ये अंतर आहे. त्यामध्ये आपलं सीट ठेवायचं आहे. दोन्ही पाय गुडघेजवळ समोर जुळलेले आहेत. दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर आहेत. आपण आता वज्रासनातील सेट करणार आहोत. पाठदुखीसाठी, कंबरदुखीसाठी हा सेट फार उत्तम असा आहे. वज्रासनामधून आपण सहज असतं भुजंगासनापर्यंत जाणार आहोत. भुजंगासन स्थिती घेणार आहोत आणि पुन्हा भुजंगासन स्थितीमधून आपण वज्रासनामध्ये येणार आहोत. ही एक आसनांची साखळी आहे. तर आपण ही साखळी करणार आहोत. यातील पहिलं आसन जानू हस्तासन. दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या समोर जमिनीवर टेकवायचे आहेत. हाताचे तळवे जमिनीवर टेकलेले आहेत. गुडघ्याच्या समोर टेकलेले आहेत. कंबर खाली दाबायची आहे. मान मागे न्यायची आहे. छाती पुढे काढायची आहे. ही स्थिती घेतली की आपल्याला बरं वाटतं. पहा, पाठीच्या कानामध्ये चांगली संवेदना जाणवते आपल्याला. याच्यामध्ये कंबर खाली दाबायची आहे. छाती पुढे काढायची आहे. मान मागे न्यायची आहे. जानू हस्तासन. काही क्षण आपण या स्थितीमध्ये स्थिर राहणार आहोत. यातूनच आपण दुसरं आसन करणार आहोत. हस्त शिरासन. सावकाश दोन्ही हात तसेच पुढे घ्यायचे आहेत. हाताचे कोपर जमिनीवर टेकवायचे आहेत आणि दोन्ही हाताचे कोपर जमिनीवर हाताच्या कोपरामध्ये अंतर आहे, परंतु हाताचे मनगट जुळून घ्यायचे आहेत आणि दोन्ही हाताच्या मनगटामध्ये आपली हनवटी टेकवायची आहे आणि डावा दोन्ही हाताच्या मनगट जुळल्यानंतर त्यामध्ये हनवटी टेकलेली आहे. दोन्ही पंजे पसरून आपली हनवटी टेकलेली आहे. डाव्या गालावर दोन्ही हात आपल्या गालावर ठेवलेले आहेत.
हस्त शिरासन. यातूनच आपण आता सावकाश डावा पाय पाठीमागे घेणार आहोत. सावकाश डावा पाय पाठीमागे घ्यायचा आहे. एक पाद सहज हस्त भुजंगासन. ही जी स्थिती आहे, डावा पाय पाठीमागे घेतलेला आहे, डावा पायाचा चवडा ताणलेला आहे पाठीमागे. एक पाद सहज हस्त भुजंगासन. आपलं पोट जे आहे ते मांडीवर आहे, उजव्या मांडीवर. आता सावकाश काय करायचं की उजवा गुडघा थोडासा बाजूला घ्यायचा आहे आणि पोट जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा. ताण जास्त येतो बघा, लक्षात घ्या. ताण या ठिकाणी आपल्याला कमरेमध्ये ताण जाणवतो बाजूला घेतल्यानंतर आणि चांगलं वाटतं. त्यामुळे उजवा गुडघा थोडासा आपण बाजूला घेतलेला आहे, पोट खाली जमिनीवर टेकलेला आहे. सावकाश आता उजवा पाय हे सुद्धा सरळ करायचा आहे, पाठीमागे घ्यायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये सरळ आहे. सावकाश उजवा पाय पाठीमागे घेतलेला आहे. दोन्ही पाय पाठीमागे जुळलेले आहेत. पायाचे चवडे मागे ताणलेले आहेत. टाचा जुळलेल्या आहेत. ही जी स्थिती आहे ही आहे सहज हस्त भुजंगासन. द्विपाद सहज हस्त भुजंगासन याला म्हणतात. हाताचे कोपर थोडे पुढे मागे घेऊन आपण आपल्याला पाहिजे तशी सुखकारक स्थिती याच्यामध्ये घेऊ शकतो आणि बराच वेळ, साधारणतः 5 मिनिट 10 मिनिट आपण स्थिर याच्यामध्ये सहज राहू शकतो. मानेसाठी, कमरेसाठी फार उपयुक्त असं आसन आहे. आपल्या एखाद्या कमरेमध्ये त्रास होत असेल, कंबर दुखत असेल, मानेमध्ये त्रास होत असेल तर आपण ही स्थिती घेऊन काही क्षण या स्थितीमध्ये साधारणतः 3 मिनिट 4 मिनिट 5 मिनिट आपल्याला जेवढं सहज शक्य आहे तेवढा वेळ बसायला काहीही हरकत नाही आहे. ती स्थिती घ्यायला हरकत नाही आहे. सहज हस्त भुजंगासन. यातूनच आपण आता मकरासन करणार आहोत. सावकाश दोन्ही हाताची घडी घालायची आहे. दोन्ही पायामध्ये मागे अंतर घेतलेलं आहे. टाचा आतल्या बाजूला, चवडे बाहेरच्या बाजूला आणि मान सोयीस्करित्या वळलेली ठेवायची, उजवीकडे किंवा डावीकडे. डावा गाल जमिनीवर टेकलेला ठेवा किंवा उजवा गाल जमिनीवर टेकलेला ठेवा. आपल्याला जे सोयीस्कर, जे चांगलं वाटतं, जे सुखकारक आहे ती स्थिती घ्यायची आहे. शक्यतो हात थोडेसे वर ठेवा, डोक्याच्या वरच्या दिशेने ठेवा. हातावर कपाळ किंवा गाल टेकू नका. जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. शरीराचा जेवढा जास्तीत जास्त भाग जमिनीवर टेकवाल तेवढे आपल्याला त्याच्यामध्ये छान आपण आसन स्थिती घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काही जे आपल्याला म्हणजे वज्रासनातले आपण आसन करत असताना त्यामध्ये जे काही ताण आलेले असतात ते काढून टाकण्यासाठी आपण या मकरासनाचा उपयोग करतो. शयन स्थितीमध्ये जसं शवासन आहे तसंच विपरीत शयन स्थितीमधले काही जी आसनं करतो तर ती केल्यानंतर या आसनांचा विश्रांतीसाठी उपयोग केला जातो. याला मकरासन असं म्हटलेलं आहे. मकरासन सोडून आपण पूर्ववत वज्रासनामध्ये येणार आहोत. आता विरुद्ध बाजूने ही साखळी आपण करणार आहोत. मकरासन सोडायचं आहे सावकाश आणि परत पूर्ववत आपल्याला सहज हस्त भुजंगासन करायचं आहे. त्यामुळे दोन्ही पाय मागे जुळलेले ठेवा. पायाचे चवळे मागच्या दिशेला ताणलेले आहेत, टाचा जुळलेले आहेत आणि दोन्ही हाताचे कोपर समोर घेतलेले आहेत. दोन्ही हाताचे कोपरावर, हात कोपरावर टेकलेले आहेत. दोन्ही हाताची मनगटं जुळलेली आहेत आणि दोन्ही हाताची मनगटं जुळल्यानंतर त्यामध्ये आपण हनवटी ठेवलेली आहे. दोन्ही हाताचे पंजे आपल्या गालावर आलेले आहेत. सहज हस्त भुजंगासन. आता याच्यामध्ये सुद्धा हाताचे कोपर थोडे पुढे मागे करून आपण आपल्याला सोयीस्कर सहज स्थिती घेण्यासारखे कोणते त्याची आपण स्थिती आपल्याला घेता येऊ शकते. म्हणजे हाताचे कोपर जे आहेत थोडे पुढे किंवा थोडे मागे घेऊनही आपण स्थिती करू शकतो. मानेमध्ये ताण कमी जास्त येतात. जवळ घेतले, थोडेसे छातीजवळ घेतले किंवा छातीपासून थोडेसे दूर केले तर मानेमध्ये त्याप्रमाणे ताण जाणवतो. कमरेमध्ये सुद्धा त्याप्रमाणे ताण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे जाणवायला लागतो. सहज हस्त भुजंगासन. याच घेऊन आपण आता परत एक पाद सहज हस्त भुजंगासनामध्ये येणार आहोत. सावकाश आता डावा पाय पुढे घ्या. सावकाश डावा पाय पुढे घ्यायचा आहे. डावा पायाचा गुडघा बाजूला आहे.
एकदम आपण जसा उजव्या पायाचा गुडघा बाजूला टेकलेला ठेवला होता तसा डावा पायाचा गुडघा जमिनीला टेकलेला ठेवा. डावी मांडी जमिनीला टेकलेली ठेवा. आपल्या पोटाचा भागही जमिनीला टेकलेला आहे, त्यामुळे कमरेमध्ये चांगला ताण जाणवतो. नंतर यातून आपण थोडी पुढची अवस्था म्हणजे आता सावकाश डाव्या मांडीवर आपलं पोट ठेवायचं आहे. सावकाश डावी मांडी आपल्या पोटाखाली घ्यायची आहे. म्हणजे एक पाद सहज हस्तभुजंगासन. एक पाद सहज हस्तभुजंगासन. सावकाश आता उजवा पाय सुद्धा समोर घ्यायचा आहे. सावकाश उजवा पाय समोर घ्यायचा आहे. हस्तशिरासन. हस्तशिरासन या आसनाचं नाव आहे हस्तशिरासन. यातून आता सावकाश आपण जानू हस्तासन करणार आहोत. सावकाश दोन्ही हाताचे तळवे आपण आता गुडघ्यासमोर टेकवणार आहोत. सावकाश जानू हस्तासन करायचे. दोन्ही हाताचे तळवे जे आहेत, दोन्ही हात जे आहेत आपल्या गुडघ्यासमोर जमिनीवर टेकवायचे आहेत. कंबर खाली दाबायची आहे. छाती पुढे काढायची आहे. मान मागे घ्यायची आहे. जानू हस्तासन. परत एकदा आपण करणार आहोत. हाच प्रकार पूर्ण साखळी करणार आहोत आपण. जानू हस्तासन मधून आपण परत हस्तशिरासन करणार आहोत. सावकाश दोन्ही हाताचे कोपर समोर टेकवा. हस्तशिरासन. दोन्ही हाताचे कोपर पुढे टेकवलेले आहेत. दोन्ही हाताचे मनगट जुळून घेतलेले आहेत आणि दोन्ही हाताच्या मनगटामध्ये आपण हनवटी टेकलेली आहे. दोन्ही हाताचे पंजे आपल्या गालावर येणार आहेत. हस्तशिरासनामधून आपण आता एक पाद सहज हस्तभुजंगासन करणार आहोत. डावा पाय पाठीमागे घ्यायचा आहे. सावकाश डावा पाय पाठीमागे घ्यायचा आहे. यातूनच आपल्याला उजवा गुडघा थोडासा बाजूला घ्यायचा आहे. उजवा गुडघा बाजूला घ्या आणि उजवी मांडी जमिनीला टेकवायचा प्रयत्न करतो. टेकणार नाहीये पण टेकवायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे कमरेमध्ये थोडासा जास्त ताण येतोय. सावकाश उजवा पाय पाठीमागे घ्यायचा आहे. सहज हस्त भुजंगासन आपण थोडस यावेळेस जलद केलेली आहे. जलद रीतीने आपण ही आवृत्ती घेतोय, साखळी करतोय, उजळणी म्हणून करतो आहोत. सहज हस्त भुजंगासन. मकरासन करायचं आहे. सावकाश दोन्ही हाताचे डोक्या दिशेने वर घडी घालायची आहे. दोन्ही पायामध्ये अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला, तेवढे बाहेरच्या बाजूला. मान सोयीस्करित्या डावीकडे किंवा उजवीकडे कललेली. वज्रासनातील साखळी असं याला आपण म्हटलेलं आहे. वज्रासनातील 3-4 आसनं आपण एकत्रित करून वज्रासनामधून भुजंगासन स्थिती आणि परत भुजंगासन स्थितीमधून परत वज्रासनामध्ये ही जी साखळी ते पाठीच्या कण्यासाठी, कमरेसाठी फार उपयुक्त अशी आहे. सावधान. मकरासन सोडायचं आहे. परत आपण सहज हस्त भुजंगासनामध्ये येणार आहोत. सावकाश दोन्ही हाताचे कोपर समोर जमिनीवर टेकलेले आहेत. हाताचे मनगट जुळून घेतलेली आहेत आणि त्यामध्ये आपली हनुटी ठेवलेली आहे. दोन्ही हाताचे पंजे आपल्या गालावर येणार आहेत. सहज हस्त भुजंगासन. हाताचे कोपर पुढे मागे घेऊन आपल्याला पाहिजे ती स्थिती आपण घेऊ शकतो. सहज हस्त भुजंगासनामधून आपल्याला आता एक पाद सहज हस्त भुजंगासनामध्ये यायचंय. आता डावा पाय पुढे घ्यायचा आहे. सावकाश डावा पाय पुढे घ्यायचा आहे. डावा पायाचा गुडघा थोडासा दूर टेकलेला ठेवा. एकदम पोटाखाली न आणता डावा पायाचा गुडघा थोडासा बाजूला टेकवायचा आहे. पाय पुढे घ्यायचा आहे आणि डावा गुडघा जमिनीवर टेकलेला पण पुढे घ्यायचा थोडासा बाजूला. सावकाश आता डावा गुडघा आपल्या पोटाखाली घ्यायचा आहे. म्हणजे डाव्या मांडीवर आपला पोट टेकलेला असणार आहे. एक पाद सहज हस्त भुजंगासन. सावकाश आता उजवा पाय पुढे घ्या. हस्तशिरासन घेतलेलं आहे. हाताचे कोपर समोर टेकलेले आहेत. हाताचे मनगट जुळले आहेत. त्यामध्ये आपण हनुटी ठेवलेली आहे. हस्तशिरासन.
आता हे हस्तशिरासन सोडून आपण परत जानू हस्तासनामध्ये येणार आहोत. सावकाश हस्तशिरासन सोडायचं आहे. दोन्ही हात आपल्या कंबर खाली दाबायची आहे. ती पुढे काढ. सावधान. जानू हस्तासनामध्ये येणार आहोत. वज्रासन. वज्रासनामधून आपण शयन स्थितीमध्ये जाणार आहोत. सावकाश वज्रासन सोडायचं आहे. दोन्ही पाय पुढे घ्यायचे आहेत. वज्रासनामधून आपल्याला आता शयन स्थितीमध्ये जायचं आहे. सावकाश पाठीवर झोपायचं आहे. नकळत आपल्या शरीरामध्ये काही ताण आले असतात, ते ताण काढून टाकण्यासाठी आपण शवासन आणि मकरासन याचा उपयोग करतो आहोत. शयन स्थितीमध्ये आल्यानंतर शवासन करतो आहोत. दोन्ही पायामध्ये अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला, चवडे बाहेरच्या बाजूला, हात शरीरापासून 4 ते 6 इंच दूर, मान सोयीस्करित्या डावीकडे किंवा उजवीकडे कललेली. सावधान. मकरासन यामध्येच आपल्याला आता तडागासन करायचं आहे आणि तडागासनामध्ये आपण एक 5 मिनिट दीर्घ श्वसन करणार आहोत. तडागासन. सावकाश दोन्ही हाताची डोक्याच्या दिशेने वर घडी घालायची आहे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून जवळ घ्यायचे आहेत. पायामध्ये थोडंसं अंतर आहे आणि ही स्थिती घेतल्यानंतर शरीर आपलं शिथिल सोडलेलं आहे. तडागासन. पोटाची स्थिती, पोट थोडंसं आतमध्ये जातं, तळ्यासारखी स्थिती होते, म्हणून याला तडागासन आपण म्हटलेलं आहे. सर्व शरीर शिथिल सोडलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला दीर्घ श्वसन करायचं आहे. संत श्वसन चालू आहे आपलं. यामध्ये दीर्घ श्वसन म्हणजे भरपूर श्वास घ्या, भरपूर श्वास सोडा. दीर्घ श्वसनचा अभ्यास आपण या स्थितीमध्ये करणार आहोत. श्वसनामुळे होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे आपलं लक्ष द्यायचं आहे. भरपूर श्वास घ्या, भरपूर श्वास सोडा. भरपूर श्वास घ्यायचा आहे, भरपूर श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वसन. सर्व शरीर शिथिल सोडलेलं आहे. भरपूर श्वास घ्यायचा आहे. दोन्ही नाकपुड्याने आपण श्वास घेतो आहोत. भरपूर श्वास सोडा. सगळं लक्ष आपल्या श्वसनावर केंद्रित करायचं आहे. दोन्ही नाकपुड्याने भरपूर श्वास घ्यायचा आहे. भरपूर श्वास सोडायचा आहे. श्वसनामुळे होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे आपलं लक्ष द्यायचं आहे, म्हणजे मनातले विचार कमी होणार आहेत. सगळं लक्ष आपल्या श्वसनावर केंद्रित करायचं आहे. तडागासनामध्ये दीर्घ श्वसन करतो आहोत आपण. भरपूर श्वास घ्या, भरपूर श्वास सोडा. आपण नेहमी म्हणत असतो की मला श्वास घ्यायला फुरसत नाही आहे, तर ही फुरसत आपण काढतोय आणि या ठिकाणी आपण दीर्घ श्वसनचा अभ्यास करतो आहोत. भरपूर श्वास घेणे, भरपूर श्वास सोडणे. तडागासनामध्ये दीर्घ श्वसनचा अभ्यास करतो आहोत. या तडागासनामध्ये जे आपण श्वसन करतो नॅचरल ब्रीदिंग होतं. याच्यामध्ये जास्तीत जास्त श्वास घ्या, जास्तीत जास्त श्वास सोडा. भरपूर श्वास घ्या, भरपूर श्वास सोडा.
संथ श्वसन. तडागासनामध्ये संथ श्वसन चालू आहे. दीर्घ श्वसन थांबवायचे. संथ श्वसन चालू आहे. तडागासन सोडायचे. सावकाश. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ. सावकाश. दोन्ही हात बाजूनी जागेवर. शयन स्थितीमधून सावकाश उठून बसायचं आहे. सावकाश उठून बसायचं आहे. उठून बसल्यानंतर आपल्याला स्वस्तिकासन किंवा पद्मासन जमत असेल तर फारच उत्तम. पद्मासन घालायचं आहे किंवा मग साधी मांडी घालून बसायचं आहे. आपण भ्रामरी रेचक याचा अभ्यास करणार आहोत. भ्रामरी प्राणायाम जो म्हणतो आपण, त्याच्यामध्ये फक्त रेचकामध्ये आपण भुंग्यासारखा आवाज करत, खरं म्हणजे भ्रामरी पूरक आणि भ्रामरी रेचक हा प्राणायाम आहे. कुंभकासहित परत त्याला 3 बंध बांधले जातात, परंतु आपण तो न करता फक्त श्वास सोडताना आवाज करत श्वास सोडणार आहोत. एक 5 वेळेस आपण भ्रामरी रेचक करणार आहोत. भरपूर श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना आवाज करत श्वास सोडायचा आहे. घ्या, श्वास घ्या. श्वास सोडताना आवाज करत श्वास सोडा. संथ श्वसन. आपण ओंकार म्हणणार आहोत. एकत्रितच म्हणायचे सगळ्यांनी ओंकार. 11 ओंकार आपण म्हणणार आहोत. सगळ्यांनी एकत्रित ओंकार म्हणायचे आहेत. भरपूर श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना ओंकार आपण म्हणणार आहोत.
ओम शांति 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 ओम शांति शांति शांति। सावधान। ओंकार आणि भ्रामरी यामुळे जे काही स्पंदनं निर्माण होतात, हमिंगचा जो आवाज आहे त्यामुळे आपल्या सायनसमध्ये या हमिंगच्या आवाजाचा चांगला उपयोग होतो आणि कोरोनाचे जे विषाणू आहेत ते मारले जातात असं संशोधन झालेलं आहे. नेझल स्प्रे जो आपल्याला तयार झालेला आहे त्याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईडचा जो वापर केलेला आहे, तर हा नायट्रिक ऑक्साईड या हमिंग आवाजामुळे निर्माण होतो. त्यामुळे ओंकार आणि भ्रामरी हे आपण दिवसातून किमान 3 वेळेस 4 वेळेस तरी नियमित म्हणायला हरकत नाही आहे. जास्त 21-51 वेळेस याप्रमाणे म्हणायला काहीच हरकत नाही आहे. सहज साध्य असा हा ओंकार आहे आणि कोरोनावर फार उपयुक्त असं औषध आहे म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि या कोरोनाच्या काळामध्ये आपणा सर्वांना आयुष्य चांगलं लाभो, कोरोनापासून सगळ्याची मुक्तता हो यासाठी आपण विश्व कल्याण प्रार्थनेने आपले हे सत्र पूर्ण करणार आहोत. मी सांगणार आहे, आपण माझ्याबरोबरच ज्यांना पाठे त्यांनी म्हणायला काही हरकत नाही आहे. विश्व कल्याण प्रार्थना, सर्व विश्वाचं कल्याण होण्यासाठी ही प्रार्थना आपण म्हणणार आहोत. हात नमस्कार स्थितीमध्ये आहेत, जोडून घेतलेले आहेत, डोळे मिटून घेतलेले आहेत. मी म्हणतोय, माझ्याबरोबरच आपण सर्वांनी म्हणायचे आहे. ओ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु नाहं कर्ता हरिः कर्ता
हरिः कर्ता हि केवलम्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम। देवगिरी बँकेने आम्हाला या ठिकाणी योग संजीवनी हा संधी दिली त्याबद्दल मी योग विद्या गुरुकुलतर्फे शरद पारगावकर आणि सौ उज्ज्वला पारगावकर आपले आभारी आहोत। धन्यवाद। हरिओम। धन्यवाद पारगावकर सर, धन्यवाद मॅडम। आपण दिलेल्या अत्यंत उपयुक्त मार्गदर्शनाबद्दल मी आपले आभार मानते। सर्व उपस्थितांचे आभार। पुन्हा भेटूया पुढील शुक्रवारी पुढील सत्रात याच वेळी। तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, स्वस्थ राहा। धन्यवाद। देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते। बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे। सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा। त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती। चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे। Mm-hmm.